हे बघा आम्ही कसं बसलेलो आहे. तू मामात पोरग आहे म्हणजे खरं बघायला गेलं तू बाईक आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज मला परत एकदा माझ्या मित्राच्या लग्नासाठी जायचंय. त्यासाठी रवी भाऊ पण सोबत येत आहे, आपले जयराम भाऊ पण सोबत येत आहे. त्यासाठी मी आवरलेलं पण आहे. बट विषय असा झालेला आहे की माझ्याकडे नाही ह्या आउटफिटवर घालायला ब्लॅक पॅन्टच प्रेस केलेली नव्हती. तर रवी भाऊ आता पॅन्ट घेऊन येत आहे आपल्या शॉपवरनं. तर त्याच्यामुळेच मी थांबलेलो आहे. एकदा रवी भाऊ पॅन्ट घेऊन आले की मस्तपैकी आवरू आणि रेडी होऊन जाऊ. बाकीचं तसं माझं आवरलेलं आहे, फक्त पॅन्ट घालायचा उशीर आहे. आणि आरोही तर आज घरीच असणार आहे. आरोही किती दिवसाची बनत होती फिरायला चल. बट माझ्या मागे आता 1-2 दिवस लग्नच आहे. तर मी आता नुसतं लग्नालाच जाणार आहे. कारण मी जर मित्रांच्या लग्नाला नाही गेलो तर माझ्या लग्नाला कोण येईल? मी तर कोणाच्याच लग्नाला जात नाही. माझ्या लग्नाला कोणीच येणार नाही. सगळे ऋषीच लग्नाला येणार आहे. सगळे माझ्या लग्नाला येणार आहे. तर आरोहीने तर माझ्यासाठी ज्यूस बनवायचा खूप चांगला प्रयत्न केला होता, बट तो प्रयत्न फेल गेलेला आहे. आमचा ज्यूस एकदमच कडू झालेला आहे. अरे तो खूप वेळ ठेवला ना, त्याच्यामुळे कडू झाला. कारण की किती 1.5-2 तास झाले त्याला बनवून. जाऊ दे, आपण उद्या परत बनवू. आईस्क्रीम टाकू तेव्हा. ते अंजीरचा ज्यूस कसा असतो ना, फटकन जेव्हा केला का तेव्हाच फटकन प्यायला पाहिजे. कारण की मी थोडासा खाऊन बघितला ना, इतका छान लागला. तर काही आता रवी भाऊ पण आलेले, जयराम भाऊ पण आलेले. ऍक्च्युली त्यांनी यायला इतका उशीर केला माहितीये का? स्पेशली जामनेरला जायचं होतं म्हणून भाऊनी इतका वेळ लावला आवरायला. लाजले का बरं भाऊ तुम्ही? जामनेरला जायचं होतं म्हणून वेळ लावला तुम्ही आवरायला, है ना? नवीन दुकान आहे ना, तर कसं नवीन गेलं पाहिजे, बरोबर आहे. अरे तुम्ही सगळ्यांनी व्हाईट शर्ट घातले. अरे मला सांगितलं असतं मी पण व्हाईट घातलं असतं. पण व्हाईट कलरचं प्रेस नाही केलेलं ना. चलो जानता, हेच छान आहे. गाडी इतकी गरम झालेली माहिती का? आमची कोणाचीच बसायची मध्ये हिंमत होत नव्हती. मग आम्ही गाडीच्या सगळ्या काचा खाली केलेला आहे आणि एसी ऑन केलेला आहे. तर आता ना आम्ही आमच्या आजीला आणायला चाललेलो आहे. आम्हाला आजीला आहे ना जाता आता भालगावला सोडायचं आहे, म्हणजे मामाच्या गावाला. आणि आजी इकडे मावशीकडे आलेली आहे, तर तिथं आता आम्ही पिकअप करण्यासाठी चाललेलो आहे. आणि गाडीची एवढी ऑफ रोडिंग चालू आहे माहिती का? आम्ही डायरेक्ट कच्च्या रस्त्यावरनं गाडी टाकलेली. हे बघा चालवेल, मजा येते बुवा अशा याच्यात गाडी. तर आता आम्ही अक्काला पिकअप केलेलं आहे. आम्हाला जाता आता अक्काला पण सोडायचं आहे, जाताना रस्त्यातच आहे. आणि आम्ही अरविंदला पहिले फोन करून सांगितलं पुढं, ही म्हटलं बॉटल भरून ठेव पाण्याच्या 2, कारण गाडीत आहे ना वायपरमध्ये टाकायला पाणीच नाहीये. तर आता आहे ना आपला फुलंब्रीचा अरविंद शेट आलेला आहे आणि अरविंदनी ना 2 बॉटल आणून दिलेल्या आहे पाण्याच्या, ज्या की आपल्याला गाडीत टाकायच्या आहे. तुला पहिले वाटलं आम्हाला प्यायला लागतंय? मला वाटलं नाही. मग मी म्हटलं भाऊला म्हटलं त्याला नीट सांगा की आपल्याला गाडीत टाकायचंय. चल बाय. रोहित भाऊला घेऊन जाते म्हणे मला. दादाला म्हणतो मला घेऊन जा. हा सरळ कुठं चालले? तर आता आहे ना आम्हाला भालगावला जायचंय अक्काला सोडायला, म्हणजे आजीला सोडायला. आणि आम्ही ना चॉकलेट वगैरे पण घेतलेले, परत तोच घेतलेले आपल्या अंशूसाठी. फक्त अंशूसाठीच नाही, तिथं इतकी चिल्लर पार्टी आहे, सगळ्यांसाठीच घेतलेलं आहे. चॉकलेट कोण घेतं? जे लवकर येईल ते चॉकलेट घेईल. अयो. तर आता आहे ना आम्ही भालगावला आलेलो आहे. आणि सागऱ्या मला माहिती आहे मला कोणती गोष्ट पहिले दाखवणार आहे. कोणती गोष्ट दाखवणार आहे पहिले? संडास बाथरूम. हे बघा, याच्या उद्घाटनाला येणार बरं का मी. फायनली सागरला मागं लागून त्यांनी मनावर घेतलं आणि संडास बाथरूमचं त्याचं काम मोकळं आहे का? मोठं आहे का? मोठं आहे का? चांगलं मोठं म्हणजे ते का? हे बाथरूम आहे का? दोन्ही 2 in 1 म्हणजे इंग्लिश आणि साधं भांडं एकत्रच? एकाच्यात नसतं करायचं. यात आंघोळीचं. अंशू, हे चॉकलेट कोणाला आहे? घेत नाही नाही ती तुम्हाला घाबरली. नाही घाबरत नाही ती. चल सागर बाय, बोलो तुझ्या संडासच्या उद्घाटनाला. हे एवढं भारी झालेलं आहे. आपले सगळे शॉप आहे एकाच लाईन मध्ये, सगळ्यांना भेटत जाता येतं. आज आमची जामनेरला जायची पण प्लॅनिंग होती, बट जामनेरला जाणं आज पॉसिबल नाहीये. बट 1-2 दिवसाचं आमचं शेड्यूल आहे, तेव्हा आपण जामनेरच्या शॉपवरती पण जाऊया. तेव्हा मी स्टोरी पण ठेवल, म्हणजे जामनेरचे आपले जे मित्र आहेत त्यांना परत भेटता येईल. आणि मेन म्हणजे आता आम्हाला सिल्लोडला जायचंय. सिल्लोडवर ना आपला जो सिल्लोडचा रोहित आहे त्याला पण आपल्या सोबत घेऊन जायचंय. आणि रोहितला आम्ही याच्यासाठी घेऊन चाललेलो आहे, कारण रोहित आमचं 1 नंबर जेवण करतो. रोहितला तिथं स्पेशली जेवण करण्यासाठी आम्ही घेऊन चाललेलो आहे, बरोबर आहे ना भाऊ? त्याला म्हटलं चल तुला सोबत यायची, मतलब भाकरी सोडायला चल म्हणे. जयराम होतं म्हणे. तर आता आहे ना आम्ही सिल्लोडच्या शॉपवरती आलेलो आहे आणि आम्हाला आहे ना इथून रोहितला पण सोबत घेऊन जायचंय. थँक गॉड रोहित आज टी शर्ट मध्ये नाही, नाही तर डेली टी शर्ट घालतो. आता शर्ट घातलेलं आहे. आता बदललं वाटतं, आय थिंक बदललं ना रोहित? आता आम्ही सिल्लोडच्या शॉपवरनं निघालेलो आहे लग्नाला जाण्यासाठी. आणि मी नवीन 2 चष्मे पण घेतलेले, बट एकदम मस्त आहे. मला हा तर खूप जास्त आवडला. आणि अजून एक आहे. तर इथं आहे ना जत्रा भरलेली आहे, किती मस्त आहे ना. आपण येताना येऊ ना. कुठे इथं? हा कधी चालू होती जत्रा? चालूच असेल. हा धोतराची ती.
धोत्राच आहे ना? बरोबर आहे. मम्मी आहे ना मला आजच म्हणत होती की धोत्र्याची ना यात्रा चालली, तुम्हाला जाताना लागल म्हणे ते. तर आता आहे ना आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे, मस्तपैकी जरासं फ्रेश होऊ, मग पुढच्या प्रवासाला पूर्तता करू. आणि आमचं काम कसं आहे माहिती आहे का, एखाद्या कळपासारखं आहे. एक माणूस जिकडे चालला ना सगळेच तिकडे चालते. पहिले जयराम भाऊ गेले, त्याच्या मागे रवी भाऊ गेले, रवी भाऊच्या मागे मी, माझ्या मागे रोहित. इकडे आहे ना करवंदाचे पण भरपूर सारे झाड आहे. आता आम्ही शिवण्याच्या रोडला आहे. शिवणा म्हणजे सिल्लोड तालुक्यामधलंच एक गाव आहे, बट ते गाव पण खूप मोठं आहे. तर आमचा रोहित नाही तर तोंडात पाय धुतोय, म्हणतो दादा मला गोरं व्हायचंय आणि गोरं होऊन त्या लग्नात जायचंय. आमचे रवी भाऊ मस्त सनरूफ मधून बाहेर गेलेले आहे. आणि चला आता मी पण थोडासा सनरूफचा आनंद घेतो. आणि रस्ता शांत आहे एकदम, रस्त्याला जास्त वाहतूक वगैरे नाहीये, म्हणून आम्ही सनरूफ मधून बाहेर जाणार आहे. थोडं आपल्या गाडीला सनरूफ आहे, बट आम्ही पण असं जास्त कधी बाहेर जात नाही. बट आज जर रस्ता मोकळा आहे तर चला सनरूफचा आनंद घेऊ. हो रवी भाऊ, लग्नात नाचणार आहे की नाही? लग्नात हा हो आता बाबा का बरं नाचायचं नाहीये? नाचू ना, आपल्या मित्राचंच लग्न आहे. मग थोडं लवकर जाऊ, नाचू पण ना. आहे ना, आपण नाचू आता दुसरं. खरं ना, सगळे बिना लग्नाचे. मी, रवी भाऊ, समजा जयराम भाऊ ऑलमोस्ट जमलेलं आहे, रोहित. जयराम भाऊ जमलाय ना लग्न? सांगा ना यार, मोकळं मोकळं सांगा ना. जमलेलं आहे, फक्त पोरगी बाहेर जाणार. हा सगळं जमलेलं आहे, म्हणजे लग्न कसं करायचं ते पण ठरलेलं आहे. फक्त थोड्याशा बाकीच्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे जसं की मुलगी पसंत करणं असो, पहिली गोष्ट मुलगी शोधणं असो, हेच काम बाकी आहे. बाकी सगळं लग्न ठरलेलं आहे भाऊचं. सगळं ठरलेलं आहे बाकी. आम्ही कारण की बाकीचं नियोजन आम्ही लावून ठेवलेलं आहे ना, पुढे काय करणार आहे आम्ही, काय नाही करणार आहे. आम्ही कोणत्या गाण्यावर नाचणार आहे ते पण ठरवून ठेवलेलं आहे. फक्त पोरगी शोधायची, बाकी कोणत्याच गोष्टीचा उशीर नाहीये. तर आता आहे ना मी सनरूफ मधून बाहेर आलेलो आहे आणि खूप भारी वाटतंय माहिती का, एक नंबर वातावरण इतकं मस्त आहे माहिती का, एकदम फ्रेश. आणि असं गावाकडे आहे ना फिरायला खूप जास्त भारी मजा येते. थंडीगार हवा लागतीये, पाठीमागं सनलाईट पण आहे, रोड पण एकदम मोकळा आहे, एकच नंबर. तर आता ना आम्हाला एका ठिकाणी इतके मस्त केळीचे चिप्स दिसले माहिती का, मग आम्ही लगेच गाडी साईडला घेतली. आम्ही ऍक्च्युली पुढे गेलो होतो, परत वळून आलो आणि आता चिप्स खाण्यासाठी थांबलेलो आहे. चिप्स तर एक नंबर आहे. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. तर काही फायनली लग्न संपन्न झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. आणि खूप मस्त लग्न झालं, खूप जास्त मजा पण केली, मस्तपैकी नाचलो पण, एन्जॉय पण केलं. फक्त जेवायचंच राहून गेलं कारण फोटोच्या नादात आम्ही पळून आणलं. कारण शेवटी नाईलाज झाला होता, सगळे फोटो 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 करत होते. मग यांनी डायरेक्ट पळून आणलं मला आणि मजा आली. आता आहे ना आम्ही परत सनरूफच्या बाहेर चाललेलो आहे कारण इव्हिनिंगचं वातावरण ना खूप भारी झालेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला, एक नंबर. ह्या साईडचं वातावरण तर बघा ना किती मस्त झालेलं आहे, इतका भारी व्ह्यू येतोय ना भाऊ. कसा आहे व्ह्यू? एकच नंबर डायरेक्ट, एकच नंबर. आता आमच्या जयराम होतं जेव्हा आपण लग्न होईल ना, आम्ही असं प्लॅनिंग करणार आहे की ते लग्न गावाकडे झालं पाहिजे, कारण गावाकडे ना लग्नाला खूप जास्त मजा येते. मजा येते भाऊ गावाकडे लग्नाला. असं मस्त मोकळं वातावरण असतं, कोणाची लिमिट नसती, काही नसते, टाइम लिमिट नाही, नाचायची लिमिट नाही, मस्तपैकी नाचा, एन्जॉय करा. कोणाकडे जर लग्नासाठी म्हणजे मुलगी वगैरे कोणाच्या गावात कोणाला मुलगी द्यायची असेल तर आमचे जयराम भाऊ आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा आमच्या जयराम भाऊला. जयराम भाऊ आमचे देखणे आहे, सुंदर आहे, बॉडी बेडी आहे, चांगले बिझनेसमॅन आहे, एक गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहे. प्लॅटिना आहे मेन म्हणजे त्यांच्याकडं, जी 25चं मायलेज देते आता सध्या, बट ती काही काळापूर्वी 60चं मायलेज देत होती. अजून वर्ण गोरा आहे, दाढी काळी आहे, केस 2-4 पांढरे झाले, बाकी ठीक आहे. नक्की संपर्क करा आमच्या जयराम भाऊले. तर आम्ही ना डायरेक्ट टपावरती बसलेलो आहे. कसं वाटतंय भाऊ? तुम्ही असं कधी लग्नाला गेलेलं आहे का गावाकडे कोणाच्या? आम्ही ना लहानपणी ना मामाच्या गावाला होतो ना, तर तिथं गावात एक बोलेरो होती, बोलेरो पिकअप. तिच्यावरती ना असा ओपन स्पेस असायचा, म्हणजे काही जत्रा असली काही असलं कुठे जायचं असलं ना की आम्ही तिथं वरती बसत होतो. तशी फिलिंग येते. हे बघा आम्ही कसं बसलेलो आहे आणि वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे माहिती काय. बघा काय झाडी, काय डोंगर, सगळं कसं एक नंबर आहे. काय हॉटेल सत्य नाच करतो काय, जयराम भाऊच्या हॉटेलला यावंच लागतंय. हा फ्री मध्ये प्रमोशन होऊन गेलं त्या हॉटेलचं.
आणि प्रत्येक वेळेस मी असं म्हणत असतो की आमच्या मित्रांचं लग्न आहे, असं आहे तसं आहे, मी एक्सायटेड आहे. कारण खरंच ना, म्हणजे मला माझ्या लग्नाची पण एवढी एक्साइटमेंट नाही आहे तेवढी जयराम भाऊ, रवी भाऊ, आमचे बाकीचे जे मेंबर आहे बिना लग्नाचे, त्यांच्या लग्नाची मला तेवढी एक्साइटमेंट आहे. या बरं का आमच्या जयराम भाऊच्या लग्नाला. जयराम भाऊच्या लग्नाचं आता आमंत्रण पण दिलंय मी तिथं फाट्यावर 2 जणांना. आणि रस्ता बघा किती सुंदर आहे, एक नंबर. आणि समोर आहे ना इथं यात्रा आहे, आम्ही जाताना दाखवली होती बघा ही यात्रा. तिथं आता लाईट आणि ते लागले ना तर इतकी भारी वाटते माहिती का, एक नंबर. लय मोठी यात्रा भरती. तर अमोलनी जी सायकल आणलेली ना, तर चला आपण ती आता सायकल आहे ना ट्राय करू, इलेक्ट्रिक सायकल. आणि कशी आहे मी ते तुम्हाला दाखवतो पण. आणि ती सायकल आणायला पण इतके कुटाने केले माहिती का अमोलनी, बट फायनली सायकल आलेली आहे. तर चला आता ते सायकलचा आहे ना मस्तपैकी एक राऊंड मारून येऊ आपण. सुट्टी बघा कशी हा ना. इलेक्ट्रिक होईल. पॅन्डल मारा, एकटीला पॅन्डल मारा, पॅन्डल मारा ना. हा कस पळती, ब्रेक मारा, थांबत नाही. कस पळती ना. तर काही सायकल एवढी भारी आहे माहिती का, एक नंबर. आणि हिला ना पेडल वगैरे काही मारायची गरजच नाहीये. इतकी भारी ना, मला ती सायकलच खेळत बसा वाटते. आणि तिला 30 किलोमीटरची रेंज आहे म्हटल्यावर भरपूर दूर जाते ती. तर आता ना आमचे अमोल भाऊ सायकल चालवून बघताय. आणि अमोल भाऊ तिकडे ठोकायला आले होते. कुठं चालले होते धडकायला. स्पीड घेतली चालवा. आणि जास्त मजा काय येते माहिती का, ती एकदम लाईट वेट आहे. आणि असं सायकल म्हणजे असं माइंडसेट का झालं, पेडल मारा पेडल मारा. बट ती डायरेक्ट इलेक्ट्रिक आहे ना, रेस द्यायची डायरेक्ट. आणि चार्जिंग संपली की आपण पेडल पण मारू शकतो. भाऊ कशी आहे सायकल, सायकल कशी आहे. मी डायरेक्ट निघलो होतो, चालले होते का वहिनीकडे डायरेक्ट. अरे मला समजत नव्हतं. बाजूला बाजूला बाजूला. हेवी ड्रायव्हर आहे का. तर चला भाऊ फायनल एक अजून एक राऊंड मारून येतो मी. डबल सीट नाही घेऊ शकत का आपण हिला. डबल सीट कसं बसायचं, कसं इथं बसायचं का. हा कॅमेरा धरा तूच कॅमेरा पकड ना, मी चालवतो. तेव्हा डबल सीट चाललेलो आहे आम्ही. हवा पण कमी आहे तिच्यात. हा हवा मारून घ्या आपण उद्यातला. उद्या ना ते काम करून आणू थोडंफार. टोचत असेल पण खाली. नाही एकदम ना, तू बसून बघता, तू बसून बघा. आता ना अमोलला चालवायला देऊ आपण. आणि मी इथं बसतो. तसं बसू. नाही मी आता बसतो. नाही, नाही. तेव्हा मी कसं बसलोय बसलेलं तू लाखत मी टोचणार पण नाही. चलो बायको बायको येड्या. तू मामात पोरग आहे म्हणजे खरं बघायला गेलं तर तू बायको आहे. हा भारी नाही, टोचत बिचत काही नाही. मला मी कसं बसलेलो आहे. स्वागतासाठी फटाके फुटताय. पप्पा तुम्ही बघितले की नाही चालून. पप्पाने आलेला राऊंड मारलाय तिचा. तर काही आजचा ब्लॉग आता आपण याच ठिकाणी एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.